तर अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अमरावतीच्या मेळघाटमधील सिपना नदीला महापूर आलेला आहे। 20 ते 25 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। सिपना नदीवरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे। पूर्णा नदीचे 3 दरवाजे उघडल्याने नदी नाल्याला पूर आलेला आहे। अमरावतीच्या मेळघाटमधील सिपना नदीला महापूर आलेला आहे। हा महापुराची दृश्य आपण पाहतो आहोत। यावेळेला ही दृश्य पाहताना अत्यंत सिपना नदीच्या महापुराची दृश्य भयावह अशी दृश्य म्हणावी लागतील, कारण की नदीला सध्या उधाण आल्याचं पाहायला मिळतं। तर गडचिरोलीमध्ये शहरामध्ये अवघ्या 3 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर परिषद कार्यालयात पाणी शिरलेलं आहे। लागूनच असलेल्या तलावाचं बॅक वॉटर थेट मुख्य इमारतीमध्ये शिरल्याने पालिकेचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये पालिकेची ही बिकट अवस्था होत असल्याने नागरिकांचं रक्षण करणाऱ्या पालिकेचाच आता बचावाची गरज आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारतात। तर पावसामुळे वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील 6 रस्ते बंद करण्यात आले। सरुळीमधील यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग बंद आहे। रत्नापूरमधील 2, शिरपूरमधील 4 तर भिडीमधील 7 ते 8 घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। तर तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देत पाहणी देखील केली। तर यवतमाळच्या आरणीमध्ये 2 दुकानांमध्ये पाणी शिरलंय। आरणी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यालगतच्या नालीचं बांधकाम संत गतीने सुरू आहे। रिमझिम पावसामुळे नाली चोकअप झाल्याने नालीचं पाणी 2 दुकानांमध्ये शिरलंय। त्यामुळे दुकानातील मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।